नमस्कार सर्व फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत करतो. जूनचा महिना लागलेला आहे. तरी मी सांगा तुम्हाला आंघोळ करायला आली बरं का. आज फाटाला पाणी बघायला आमच्या नदीला पाणी कसं आहे. आंघोळ वगैरे करून बघा मस्त दिसतोय. आता कसं काय माहीत लई गरमी होती. एक महिना झाली एवढं धावपळ चाललं का नाही बोलायचं नाही. लई धावपळ चाललं बरं का. खूप धावपळ चालली आहे. तर आता इकडं बघा ही 200 फूट फॉल आहे. म्हणजे वरनं 200 फूट आहे का ही पाट आमचा 200 फूट पाट वरनं खाली 200 फूट आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा पाट आहे. तर बघा इकडे फिरायला आले आणि मस्त आंघोळ बिंघोळ झाल्या. गार आहे मागं बघा किती छान हिरवा आहे बघा की मागे छान फॅसिलिटी दिलेल्या आहेत त्या भेटून दिलेल्या आहेत. बरं वाटलं खूप दिवसापासून मनात घुटून होती ती मनातनं घुटून निघून गेली बरं का. खूप दिवसापासून म्हणजे आतनं घुटून होती. असं वाटायचं की वरनं वाटायचं पण आतनं असं घुटून राहायचं आतमध्ये बरं का. राहिले 2 दिवस गेली. स्वतः गेलो मी पुण्याला आणायला. आणली गेली आता काही व्यवस्थित. आणि आता बघा आईला ते आता आपल्या आईलाही तर लय आजारी पडली आहे. म्हणजे त्यात केसेस आईला कंट्रोल होणार झाली. पण मी ECG करणार आहे बरं का. आपली सॉरी ECG सोनोग्राफी सांगितली तर डॉक्टरने. तर मी जाऊन का नाही ह्याच्यात जाऊन मी सोनोग्राफी करताना मला व्हिडिओ नक्कीच टाकली. तर आईचं तेवढं करून येईल कारण का खूप त्रास करून लागले आहे. म्हणजे आतनं सोडून आई काय सांगत झालं मला बरं का. बिलकुल आतनं सांगणं झालं मी येणार लवकर. पहिले MRI केलेलं पण ते माझं पण 2-3 MRI होतं मनक्याचं. तर मी ती सगळं सोडलेलं. राजश्रीताईचं आपल्या राजश्रीताईचं का नाही 4 का 5 MRI होतं. माझं 2-3 MRI होतं. ते आता आईचं पण MRI म्हणजे मागं ती दवाखान्यात टाकलं ती कुठे गेलं का सापडणं झालं. तर त्यातली एक पर्ची होती ती पण सापडणं झाली. बिलकुल सापडणं झाली. त्यामुळे काहीच केलं ना. तर डॉक्टरने सांगितलं ECG पण करावं लागेल आणि CT स्कॅन पण करावं लागेल असं डॉक्टरचं म्हणणं आलेलं आहे थोर डॉक्टरांचं. तर बघू घेऊन जाईल मी. ते म्हणले हायथ्रोपीज काहीतरी आहे म्हणले मला. हायथ्रोपीज म्हणलं मशीननं चेक करावं लागेल म्हणलं. तर जेवढं करते काय तेवढं तर करतो मी. तर बघा किती छान वातावरण आहे. मी वाटते मला 5:30-5:45 मी आंघोळ करायला आलो बरं का. इथं कोणच नाही. ठीक आहे इथं कोणच नाही. मी एकटा आलो इथे. आज आंघोळीला एकटा आलो पाटाखाली. कारण का तिकडं पाणी नाही इकडं टिंबूचं पाणी आहे. त्यामुळं आलो मी इकडं. वातावरण फ्रेश वाटतं आहे आणि इथं बसायला जागा पण आहे बरं का. एकदम मस्त जागा इथं एकदम बसायला. एकदम मस्त जागा आहे बसायला इथं. आणि बघा हिरवंगार कसं आहे सगळीकडे हिरवंगार आहे. म्हणजे इथं लई छान वाटतं बसाय. आणि पाणी पण बघा असं गार्डन आहे इथं. गार्डन गत आहे इथं हो. असं गार्डन गत आहे इथं हो. ही पाणी शेजारी आणि असं इथं हे काट्या झाड आणि हो का इथं खाली गवत. एकदम मस्त वाटतंय बरं का. आणि थोडाफार माझी पण तब्येत एक मला वाटतं 2 दिवस झाले एवढी खराब झाली. पळा सर्दी खोकला आणि डोकं जाम व्हायला लागले. तर चला आता सर्वांना पुढली व्हिडिओ भेटतो. सर्वांना धन्यवाद. नमस्कार. चालेल माझा आहे नमस्कार.